नमस्कार मित्रांनो, मॅथ ट्युटोरियल चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी विषय गणित प्रकरण 7वे वर्तुळ या प्रकरणातील महत्त्वाचा घटक वर्तुळाचा अंतर्भाग आणि बाह्यभाग, त्याचप्रमाणे वर्तुळाचा परिघ आणि वर्तुळ कंस या शब्दांचा अर्थ आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, हा अर्थ जाणून घेण्याअगोदर जर मॅथ ट्युटोरियल या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर बघूया वर्तुळाचा अंतर्भाग आणि वर्तुळाचा बाह्यभाग, तसंच वर्तुळाचा परिघ आणि वर्तुळ कंस. मित्रांनो, आपण रोज शेवटी शाळेत शेवटच्या तासाला आपला पीटीचा तास असतो आणि या पीटीच्या तासामध्ये कधी कधी आपले पीटी शिक्षक आपल्याला एक खेळ खेळवतात, तो म्हणजे तळ्यात मळ्यात. बरोबर की नाही? आठवत असेल तुम्हाला. तर हा तळ्यात मळ्यात खेळ खेळताना आपण काय करतो, तर आपल्या पायाभोवती एक वर्तुळ तयार करतो. बरोबर की नाही? पायाची टाच इथे ठेवली की वर्तुळाचा पंजासा फिरवतो आणि एक वर्तुळ तयार करतो. बरोबर. आणि वर्तुळाच्या मध्ये जेव्हा आपण उभं राहतो त्याला आपण काय म्हणतो, तळ्यात. बरोबर की नाही? आणि आपल्या शिक्षकाने सांगितलं मळ्यात, तर त्यावेळेला आपण काय करतो, त्या तळ्याच्या बाहेर जातो. बरोबर. अगदी तोच मुद्दा या ठिकाणी आहे मित्रांनो. बघा, जेव्हा एक वर्तुळाची आकृती आपण काढतो तर ही वर्तुळाची आकृती काढताना आपल्या कंपास पेटीमधलं कंपास नावाचं साधन आपण वापरून कंपासचं टोक या केंद्रबिंदूवर ठेवून ठराविक अंतर घेऊन ही कडा आपण आखत असतो. या कडेवर अनेक बिंदू आहेत की नाही? बरोबर ना? आणि ते सर्व बिंदू आपण जोडलेले आहेत. समजा मी त्यापैकी काही बिंदू के, एल, एम, एन असे काही बिंदू या वर्तुळाच्या कडेवर दाखवले. ठीक आहे. आता आपण मुलं जेव्हा तळ्यात मळ्यात खेळतो तर त्यावेळेला तळ्यात म्हटलं की मध्यभागी आपण थांबतो की नाही? मग हा जो वर्तुळाच्या मध्ये आपण थांबतो ना, तर याला वर्तुळाचा अंतर्भाग म्हणतात. वर्तुळाचा अंतर्भाग. मग या वर्तुळाच्या अंतर्भागामध्ये पण समजा मी काही बिंदू स्थापन केले, ए, बी, सी, डी. आणि मळ्यात म्हटलं की वर्तुळाच्या बाहेर, मग त्याला म्हणतात वर्तुळाचा बाह्यभाग. बरोबर. अंतर्भाग आणि बाह्यभाग याचा अर्थ कळला तुम्हाला? मग समजा मी बाहेरच्या भागाला काही बिंदू स्थापन करतो, पी, क्यू, आर, एस, टी. ठीक आहे. आता या आकृतीचा अभ्यास करून मी जर तुम्हाला प्रश्न विचारला की या आकृतीवरून मला सांगा की वर्तुळाच्या अंतर्भागात असणारे बिंदू कोणकोणते, तर तुम्ही काय सांगू शकता? वर्तुळाच्या अंतर्भागातील बिंदू कोणकोणते असतील बरं? तर अंतर्भागामध्ये ए, बी, सी, डी, परत ओ हे सर्व बिंदू वर्तुळाच्या अंतर्भागात आहेत की नाही? जर बाह्य भागातले विचारले तर मग त्याची नोंद कशी करणार आपण? वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू.
कोणते असतील? बाह्य भाग म्हणजे बाहेरचे. पी क्यू आर एस टी. अजून त्याच्या व्यतिरिक्त आहेत का? के आहे का बाह्य भागात? तर नाही, तो वर्तुळावर आहे. बरोबर की? मग वर्तुळावरचे बिंदू, वर्तुळावरील बिंदू कोणकोणते असतील बरं? तर के आहे, एल आहे, एम आहे, एन आहे. हे सर्व चारही बिंदू वर्तुळावर आहेत. अशा पद्धतीने वर्तुळावरील बिंदू, वर्तुळाच्या अंतर्भागातील बिंदू आणि वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू हे आपण ओळखू शकतो. बरोबर की नाही? आता या मुद्द्यावर आधारित तुमच्या पुस्तकातील उदाहरण संग्रह 30 मध्ये एक प्रश्न दिलेला आहे आणि म्हटलं आहे की वरील आकृतीवरून, ही आकृती काढलेली आहे, अंतर्भागातील, बाह्य भागातील व वर्तुळावरील बिंदू लिहा. मग याचं उत्तर काय सांगू शकणार ते याच पद्धतीने. पहिलं लिहू आपण वर्तुळाच्या अंतर्भागातील बिंदू. कोणकोणते येतील? काय लिहिणार उत्तर? बिंदू पी, बिंदू क्यू, बिंदू टी, बिंदू आर. बरोबर? हे अंतर्भागातील झाले. आता वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू कोणकोणते येतील? बिंदू ए, बिंदू बी, बिंदू डी, बिंदू सी. नंतर वर्तुळावरील बिंदू कोणकोणते आहेत? के, बिंदू एम आणि बिंदू एन. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोंदवायचं आहे. आलं लक्षात? पुढचा मुद्दा बघू आपण आता, वर्तुळाचा परिघ आणि वर्तुळाचा कंस. मित्रांनो, वर्तुळाचा परिघ कोणाला म्हणायचं ते आपण समजून घेऊया. बघा मित्रांनो, या ठिकाणी एक वर्तुळाची आकृती आपण काढलेली आहे. परिघ म्हणजे नेमकं काय? तर परिघ म्हणजे ही वर्तुळाची कडा, याला आपण परिघ म्हणतो. मग या परिघाची लांबी कशी मोजावी? प्रश्न आहे की नाही? तर बघा मित्रांनो, एक छोटासा प्रयोग तुम्हाला करून दाखवतो म्हणजे तुमचं लक्षात येईल. बघा, या ठिकाणी एक गोलाकार म्हणजे वर्तुळाकार वाटी मी घेतलेली आहे. समजा ही वाटी मी कागदावर ठेवून म्हणजे फळ्यावर ठेवून हिची कडा जर आखली तर वर्तुळाकार आकार आपल्याला एक मिळेल की नाही? बघूया मिळतो की नाही. ही कडा मी आखून घेतोय. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी वर्तुळाची आकृती आपल्याला मिळाली आहे. बरोबर? मग ही जी कडा आहे या कडेला वर्तुळाचा परिघ म्हणतात. वर्तुळाच्या कडेची लांबी म्हणजे वर्तुळाचा परिघ. मग हा मोजायचा कसा? तर आपल्याला मोजपट्टीने मोजायचं म्हटलं तर या कडेला मोजपट्टी लावता येईल का? तर नाही लावता येणार. मग कंपासच्या सहाय्याने मोजायचं म्हटलं तर कसं लावणार? तर त्याच्यानेही मोजता येणार नाही. तर अगदी सोपं आहे मित्रांनो. त्याच्यासाठी एक प्रयोग आपल्याला करायचा आहे. तर बघा, मी काय करतो आता, या वर्तुळाच्या कडेला एक दोरा गुंडाळतो. त्याचं एक टोक एका ठिकाणी ठेवलं आणि त्या कडेभोवती एक दोरा गुंडाळतो आणि त्या दुसऱ्या टोकापर्यंत त्या दोऱ्याला आणल्यावर त्या ठिकाणी तो थांबवतो आणि तो दोरा सरळ करून घेतो. आता याला इथून मी कट करतो, नाही का? किंवा कट होत नसेल समजा, या ठिकाणी इथपर्यंत होता तो. आता हा दोरा आपण सरळ केल्यावर मोजपट्टीने त्या दोऱ्याची लांबी मोजून घेऊया.
बघा मित्रांनो, 13 सेंटीमीटर लांबी या दोऱ्याची आलेली आहे आणि ही दोऱ्याची लांबी म्हणजे या कडेभोवती गुंडाळलेला भाग आहे, बरोबर. म्हणजेच थोडक्यात या वर्तुळाचा परिघ, त्या परिघाची लांबी किती आहे तर 13 सेंटीमीटर आहे. अशा पद्धतीने वर्तुळाचा परिघ हा आपल्याला मोजता येत असतो. लक्षात आलं वर्तुळाचा परिघ कसा मोजला जाईल तो. आता पुढचा भाग बघूया, वर्तुळ कंस. मित्रांनो, या ठिकाणी एक बांगडी मी आणलेली आहे. समजा या बांगडीला मोडलं किंवा याचे तुकडे केले मी. ठीक आहे, तुकडे करतो याचे. हे बघा, आता बघा या ठिकाणी 2 तुकडे ते बांगडीचे झाले. तर या प्रत्येक तुकड्याला या वर्तुळाचा कंस म्हणतात, वर्तुळ कंस. आता बघा या दोन्ही वर्तुळ कंसांमध्ये होतं काय की जिथे त्यांना आपण कट केलं त्या ठिकाणी दोन्ही कंसांचे हे शेवटचे बिंदू सारखे आहे, बरोबर की नाही. म्हणजे इथे जो बिंदू आहे तोच इथे आहे आणि इथे जो आहे तो इथे आहे, बरोबर. समजा आता या बिंदूला मी P नाव दिलं आणि याला Q नाव दिलं. आकृतीमध्ये मी दाखवतो तुम्हाला जे लक्षात येईल. समजा आता इथे 2 तुकडे केले आपण, नाही का. हा P आणि हा Q, बरोबर. हा इकडचा एक कंस झाला आणि हा इकडचा एक कंस झाला, बरोबर. आता या कंसाचं नाव ठरवूया आपण. ठीक आहे, या कंसाचं नाव ठरवत असताना कंस PQ दाखवा असा प्रश्न मी तुम्हाला करतो. तर कंस PQ दाखवताना तुम्ही नेमका कोणता दाखवणार. तर काही मुलं कंस PQ हा दाखवणार, काही हा दाखवणार. मग कोणाचं उत्तर चूक आहे तर दोघांचं बरोबर म्हणावं लागेल, बरोबर की नाही. पण मला जर कंस PQ हा हवा असेल आणि तुम्ही जर हा दाखवत असाल तर मी चूक म्हणेन. मग आपल्या कंसाचं नाव चुकू नये म्हणून, कारण कंस PQ हा पण आहे हा पण आहे, मग यांच्यापैकी नेमका कोणता तर ते ठरवण्यासाठी त्या कंसांवर अजून एक बिंदू आपण स्थापन करून घ्यायचा. समजा याला इकडे R नाव दिलं, इकडचे बिंदूला आपण X नाव दिलं. मग आता हे कंसाचं नाव 3 अक्षरी होईल. मग इथे 2 कंस तयार झाले, वर्तुळ कंस PRQ आणि दुसरा वर्तुळ कंस PXQ. आलं लक्षात, बरोबर की नाही. तर अशा पद्धतीने वर्तुळ कंसाचं नाव लिहिताना 3 अक्षरांचा उपयोग केला जातो. त्या कंसांचे अंत्यबिंदू आणि त्या कंसावरचा अजून एक बिंदू घेतला की 3 नावं अक्षरं तयार होतात आणि त्या 3 अक्षरांनी त्या कंसाची ओळख आपल्याला होते. आता मी जर तुम्हाला सांगितलं कंस PXQ दाखवा तर बरोबर तुम्ही हाच कंस दाखवणार, हा दाखवून चालणार नाही, बरोबर की नाही. तर अशा पद्धतीने वर्तुळाचा परिघ आणि वर्तुळ कंस म्हणजे काय हे आपण समजून घेतलेलं आहे. तुमच्या पुस्तकातील उदाहरण संग्रह 31 मध्ये एक प्रश्न आलेला आहे, तो आपण सोडवूया. या आकृतीमध्ये काही बिंदू या वर्तुळाच्या कडेवर त्यांनी स्थापन केलेले आहेत आणि म्हटलं आहे की शेजारील आकृतीतील ABCD या बिंदूंनी तयार झालेल्या कंसांची नावे लिहा. आता हे जे 4 बिंदू तयार झालेले आहेत या 4 बिंदूंनी आपल्याला कंसांची नावं तयार करायची आहेत. कंसाचं नाव लिहिताना मी काय सांगितलं, 3 अक्षरांचा वापर आपल्याला करायचा आहे. समजा हा कंस आपण घेतला
तर या कंसाचं नाव लिहिताना आपण काय लिहिणार, कंस DAP, किंवा याचं नाव दुसरा एखादा काय देईल, कंस BAT, बरोबर आहे की नाही. आणखी दुसरं नाव, दुसरा कंस कोणता येऊ शकतो, A पासून C पर्यंतचा घेऊ शकतो आपण, कंस ABC. अजून कोणता येऊ शकतो, D पासून C पर्यंत घेऊ शकतो की नाही, कंस BAC. 3 अक्षरं फक्त घ्यायची आहेत, मतलब B घ्यायची आपल्याला गरज नाही, कंस DAC. या कंसाचं नाव एखाद्याने लिहिलं कंस DBC, तर हे नाव बरोबर की चूक, कोण सांगू शकेल. तर हे सुद्धा बरोबर आहे, कारण बघा DAC याच कंसावरचा बिंदू आहे की नाही तो, मग त्याचं नाव आपण कंस DBC असंही लिहू शकतो. असे वेगवेगळी कंसांची नावं आपल्याला त्या आकृतीवरून मांडता येतील. अशाच पद्धतीची काही उदाहरणं 31 संग्रहामध्ये आहेत, ती तुम्ही घरी सोडवा. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला जर नक्की आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. विनंती वजा काही सूचना असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि हा व्हिडिओ कसा वाटला त्याविषयी तुमचं मत मला सांगा. तोपर्यंत नमस्कार. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. धन्यवाद.